नमस्कार मंडळी. तर ना चिक्कू पिकवण्यासाठी काय जुगाड करायचं आहे ना ते मी तुम्हाला पुढे सांगते, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर इथे ना आपल्या बागेमध्ये ना भरपूर सारे चिक्कू आले आहेत. एकच झाड आहे पण भरपूर आलेलं आहे त्यावर्षी. तर इथे तुम्हाला दिसत असेल एवढंच झाड आहे. तर आहोनं म्हटले की चिक्कू तरी सर्व काढून घ्या, कच्चे आणि पिकलेले. तर लगेच इथं ना आहोनी माझं ऐकलं बरं का. तर लगेच त्याने इथे ना चिक्कू काढायला घेतलेले आहेत, कारण हाताला पण येत होते आणि वरती कंपाऊंडवरती चढून पण चिक्कू काढायचे होते. तर इथं आत्या आणि आहोना दोघंही काढत आहेत आणि मी थोडासा शूट घेते बरं का इथे. आणि नंतर ना मी पण थोडे एक टोपलीभर काढले, जेवढे हाताला येतील तेवढे. खूप म्हणजे खूप छान आहेत बरं का आपल्या बागेतले चिक्कू, आणि खायलाच पण एकदम असे गोड आणि चविष्ट आहेत. तर याचा आकार बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर भरपूर सारी ते एक टोपली काढलेली आहे, आणखीन एक टोपली काढून मी आतमध्ये नेऊन ठेवलेली आहे. तर चला आता हे सर्व मी चिक्कू आतमध्ये नेऊन ठेवते. तर ह्याला पिकवण्यासाठी ना काय जुगाड करायचं आहे तर तुम्हाला सांगते. तरी त्यांना मी 2 टोपली ना चिक्कू आणून ठेवले. तर आपल्या हाताला तर ना त्या कच्च्या चिक्कूचं ना असं पूर्णपणे ना चिकट लागलेलं असतं. तर माझ्या पण हाताला लागलं होतं, पण मी आता चिक्कू पिकू घातल्यानंतरच नंतर हँडवॉश करणार आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आपले चिक्कूचा आकार कसा आहे, आणि खायला पण एकदम गोड आणि छान आहेत बरं का. तर मी आणि आत्याने ना इथे दोघी म्हणून ना चिक्कू पिकवायचा जुगाड करू लागलेला आहे. तरी त्यानं न्यूजपेपर घेतला आणि पेपरामध्ये ना छान असं ना मी एक 5-6 चिक्कू टाकून ना त्याला फोल्ड करून ना या पोतामध्ये ठेवून घेतो. तर असं केल्यामुळे आपले चिक्कू लवकर पिकतात आणि खायला पण एकदम टेस्टी आणि 4 दिवसामध्ये पिकतात बरं का. तर ही सोपी ट्रिक आहे. तुम्ही पण ना कसं तुम्ही चिक्कू पिकू घालता मला नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही तर अशाच पद्धतीने आम्ही चिक्कू पिकू घालतो. तर चिक्कूचं ना हाताला आपलं चिकट लागलं असतं पण ते लवकर निघत नाही. तर आपण काय करायचं की खोबरेल तेल हातावरती घ्यायचं आणि चोळून ना स्वच्छ हात धुवायचा. लगेच तो ना आपला चिकट हाताचा निघून